नमस्कार, मी श्रुती शिंदे। आज या पेजवरती मी लाईव्ह आलेले आहे आणि विषय हा खूप महत्त्वाचा आहे। तो विषय म्हणजे कोरोनाच्या काळात योगासनांची गरज। खरं तर कोरोनाच्या या काळामध्ये अनलॉक झाल्यामुळे जास्त आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। आपण मास्क, सॅनिटायझर या सर्व गोष्टी वापरून देखील आज प्रादुर्भाव हा वाढत चाललेला आहे, संख्या वाढत चाललेली आहे आणि याचं मूळ कारण आहे ती म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर। इम्युनिटी पॉवर ही तुमच्या माझ्याकडे प्रत्येकाकडे आहे, फक्त ती की नाही त्याला इम्प्रूव्ह करणं हे फार गरजेचं असतं। आपल्या सगळ्या शरीरातल्या सिस्टीम आहे ते योग्य पद्धतीने कार्यरत असतात, पण आपण जर एक्सरसाइज कमी केली, आपलं चालणं कमी केलं, आहार आपला जर योग्य नसेल, म्हणून आत्ताच्या काळात आपण हळद वगैरे अशा चांगल्या गोष्टींचा वापर करतोय, तो वाढवलेला आहे। म्हणजे आहार अगोदर नीट नव्हता, तर यासाठी या सगळ्या गोष्टी एकत्रित आणून इम्युनिटी चांगली करणं हे फार गरजेचं असतं आणि यामुळे शरीरामध्ये एक चांगला बदल होतो योगासनांमुळे। आणि योगासनं जी आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी मदत होते। आता इम्युनिटी पॉवर ही दोन प्रकारची असते, एक नॅचरल असते आणि एक आर्टिफिशियल असते। नॅचरल इम्युनिटीला इनेट इम्युनिटी म्हणतात आणि आर्टिफिशियलला अडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतात। आता ही नॅचरल इम्युनिटी म्हणजे कुठली, तर अगदी बारीक बारीक गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत ना, त्या इम्युनिटीने बनलेल्या आहेत। म्हणजे आपली स्किन बघा, ती जर त्याला टिअर झाली किंवा स्किनला काही प्रॉब्लेम झाले, आपल्याला काही लागलं तर लगेच ती भरून निघते। दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्याला वरती आणखीन एक स्किन येते। म्युकस म्हणजे डोळ्यांच्या वरती जी एक लेअर असते त्याला म्युकस म्हणतात। ते बॅरियर्स असतात, म्हणजे त्या सर्व गोष्टी ह्या आपल्या आतमध्ये कुठलेही वाईट घटक शिरू नये यासाठी ते कार्यरत असतात। आपल्याला नाकावाटे जर कुठली जड वस्तू जात असेल, जर जड पदार्थ जात असेल तर आपल्याला लगेच शिंक येते, लगेच खोकला येतो। याचा अर्थ हे सगळी इम्युनिटी पॉवर योग्य प्रमाणात वर्क करत असते। आणि अडॅप्टिव्ह इम्युनिटी ही काय आहे, आपण इनेट पाहिली आता। अडॅप्टिव्ह इम्युनिटी म्हणजे शरीरामध्ये जे लंफोसाइट्स तयार होत असतात, म्हणजे अँटीबॉडीज जे अँटीजेन्सला म्हणजे व्हायरस म्हणा, बॅक्टेरिया म्हणा, या सगळ्या गोष्टींना क्रॅक करून ते बॅड सेल्स शरीरातून निघून जाण्यासाठी लंफोसाइट्सचं प्रमाण योग्य प्रमाणे सेक्रेट होणं हे फार गरजेचं आहे आणि ते आपण आज पाहणार आहोत। ते प्रॉपर सेक्रेशन होण्यासाठी आता कोरोना व्हायरस इट इज अ बॅड बॅक्टेरिया, तर हा बॅड बॅक्टेरिया त्याला पोखरून त्याला किल करून ते सेल आहे ना, तो शेवटी त्या सेलला पूर्ण बाजूला काढून शरीरातून एक्सक्रीटरी सिस्टीम मधून बाहेर जाण्यासाठी आपल्याला ही योगासनं मदत करतात। तर योगासनं सुरू करण्यापूर्वी याची गरज काय आणि योगासनं कसं काय इम्युनिटी पॉवर वाढवतील हे आपण पाहूयात। इम्युनिटी पॉवर ही आपल्या शरीरामध्ये 6 प्रकारे काम करत असते। मग ते बोन मॅरोमधून, आता बोन मॅरोमध्ये काय काय तयार होतं, रेड ब्लड सेल्स म्हणजे जे ऑक्सिजन बॉडीमध्ये कॅरी करतात, व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच इम्युनिटी पॉवर आणि प्लेटलेट्स म्हणजे रेड ब्लड सेल्स जे क्लॉथिंग करण्यासाठी जे गरजेचे असतात ते प्लेटलेट्स। तर या सगळ्या गोष्टी बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि बोन मॅरोला म्हणजे ते चांगल्या प्रमाणात तयार होण्यासाठी योगासनं महत्त्वाची आहेत। लंपॅथिक सिस्टीम, लंपॅथिक सिस्टीमची काय मेन पॉवर आहे, लंपॅथिक सिस्टीम 2 प्रकारचे लंफोसाइट्स प्रोड्यूस करते, म्हणजे टी लंफोसाइट्स आणि बी लंफोसाइट्स। आता हे जी महत्त्वाची 2 गोष्टी आहेत ना, त्या शरीरामध्ये पूर्ण रक्तामध्ये मिसळून, रक्त कसं पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट होतं, त्यासोबत हे व्हाईट ब्लड सेल्स सर्क्युलेट होतात। शरीरामधले बॅक्टेरिया, शरीरामधले व्हायरस हे शोधतात आणि त्यांना अँटीबॉडीज हे कंपोनेंट सेल्स जे आपल्या लिव्हरमध्ये, म्हणजे हे कंपोनेंट सेल काय आहेत, एक प्रोटीन्स आहेत, ते 20 प्लाझ्मा प्रोटीन्स हे आपल्या लिव्हरमध्ये तयार होतात आणि ते सेक्रेट जेव्हा ब्लडमध्ये होतात तेव्हा ते आता टी लंफोसाइट्स आणि बी लंफोसाइट्सने काय केलंय, संपूर्ण शरीरातून बॅक्टेरिया शोधून काढले आणि हे कंपोनेंट सिस्टीम काय करते, त्या बॅक्टेरियाजला म्हणजे ते सेल असतात त्यांना क्रॅक करून, त्यांना किल करून शरीरातून बाहेर काढून टाकते। आणि थायमस ग्लँडचं एक महत्त्वाचं कार्य आहे, जे थायरॉइडच्या खाली, अगदी थायरॉइडच्या खाली जे ग्लँड असतात थायमस ग्लँड, जे आपल्या ग्रोथला कारणीभूत ठरतात, तर ते थायमस ग्लँड टी लंफोसाइट्सला ना जास्त स्टिम्युलेट करतात, त्यांना जास्त मॅच्युअर करतात आणि त्यामुळे त्यांची पॉवर म्हणजे मेमरी असते त्या सेल्समध्ये आणि म्हणून शरीरात परत ते व्हायरस आले तर त्यांच्यापासून आपलं शरीर आपल्याला म्हणजे ते इम्युनिटी पॉवर आपल्याला वाचवते। तर अशी ही इम्युनिटी पॉवर ही तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येकाकडे आहे, फक्त ती वाढवण्याची गरज आहे। तर ती पॉवर वाढवण्यासाठी ही योगासनं। तर चला सुरुवात करूया। योगासना करण्यापूर्वी एक शॉर्ट वॉर्म अप करायचं, मी अगदी तुम्हाला दाखवते। बॉडीला ट्विस्ट करून घ्या, मग हात गोल फिरवून घ्या, म्हणजे योगासनं करताना, सूर्यनमस्कार करताना कुठेच अडथळा येणार नाही, आपल्याला क्रॅम्प्स येणार नाहीत, कुठे दुखायला वगैरे नको।
आणि आपली फ्लेक्झिबिलिटी कमी पडायला नको, म्हणून जरा हा वॉर्मअप करून घ्यायचा. शरीराला चांगले स्ट्रेचेस द्यायचे, अल्टरनेट टो टच करून घ्यायचं. रिलॅक्स. फॉरवर्ड बेंड करूया. आता पुढे झुकण्याची आणि मागे झुकण्याची क्षमता जरा वाढवून घेतली की मग आपल्याला फॉरवर्ड आणि बॅकवर्ड बेंडिंग हे दोन्ही आसनं आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतील. थोडीशी मानेची एक्सरसाइज करूया. साइड, राइट अँड लेफ्ट. आणि इयर टू शोल्डर. बास. बटरफ्लाय एक्सरसाइज करूया. बसून दोन्ही पाय फुल करायचे आणि पाय खाली घ्यायचे. या सगळ्या एक्सरसाइजेस की नाही सुरुवातीला तुम्ही कराच, कारण मग काहीतरी त्रास व्हायला नको. आपली बॉडी स्टिफ असते अगोदर आणि तो स्टिफनेस हा किती जड असतो तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहात, तुम्ही अभ्यास करत असाल, लहान मुलं असू देत किंवा बाकी वर्क फ्रॉम होम तर तुम्ही करताय, तर त्याच्यामध्ये स्टिफनेस हा फक्त बोन्सचा नसतो. तो स्टिफनेस आहे तो आपल्या प्रत्येक आर्टरीचा असतो, तो वायूचा स्टिफनेस असतो आणि त्यामुळे शरीरात गॅसेसचे प्रमाण वाढतात, वातविकार वाढतात, त्याच्यामुळे बोन रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. तर हे जखडलेपणा जो आहे शरीराचा स्टिफनेस तो पूर्ण काढून टाका, तो पूर्ण निघून जायला पाहिजे आणि त्यासाठी वॉर्मअप एक्सरसाइज ही महत्त्वाची आहे. तर योगासनं करण्या अगोदर ही वॉर्मअप एक्सरसाइज केली की मग आपण थोडेसे जम्प्स वगैरे करायचे आहेत, ज्यामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारेल. आणि तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, रक्ताद्वारे म्हणजे रक्तामध्ये मिसळून व्हाईट ब्लड सेल्स हे संपूर्ण शरीरामध्ये एक सगळे बॅक्टेरिया शोधत असतात आणि म्हणून रक्ताभिसरण सुधारणं महत्त्वाचं आहे. रक्ताभिसरण कसं सुधारणार? जेव्हा आपण एक स्ट्रेच देतो तेव्हा शरीरातले, म्हणजे आता आपण स्ट्रेच का देतो, कधीही झोपून उठलो, कधीही खूप वेळ बसून आपण उठलो की मग असा एक स्ट्रेच देतो. तो का? कारण शरीरातलं रक्तभिसरण मग तो सुधारतं आणि त्यामुळे आपल्याला रिलॅक्सेशन मिळतं, हातांना बोटांना रिलॅक्सेशन मिळतं. सो याचा अर्थ रक्ताभिसरण जर आपल्याला सुधारायचं असेल तर सूर्यनमस्कार करणं महत्त्वाचं आहे आणि जम्पिंग एक्सरसाइज आणि बाकीची आसनं ही महत्त्वाची आहेत. तर असे महत्त्वाचं रक्ताभिसरण सुधारणं हे आपल्याला अगदी महत्त्वाचे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. तर चला जम्प्स एक्सरसाइज, स्पॉट जम्प्स पासून सुरुवात करायची. आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण करायचंय. रेग्युलर 2-3 मिनिटं जरी केलं ना तरी तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढणार. हे साईड जम्प्स, हे उंच उड्या आणि हे सगळे प्रकार की नाही लहान मुलांना करण्यासाठी सोपे आहेत, तरुणांना करण्यासाठी सोपे आहेत. फक्त ज्यांना हृदयाचे काही त्रास असतील किंवा गुडघ्यांचे काही त्रास असतील तर त्यांनी फक्त जम्प्स अवॉइड करावे. हे जम्पिंग एक्सरसाइज झाली की त्यानंतर सूर्यनमस्कार करायचे. सूर्यनमस्काराची योग्य स्थिती मी तुम्हाला दाखवते. हे 2, मग 3 पदहस्तासन, 4 एकपात्रासन, 5 अधोमुख श्वानासन, 6 चतुरंग दंडासन, 7 भुजंगासन, 8 अधोमुख श्वानासन, 9 एकपात्रासन, 10 पदहस्तासन, 11 चंद्रनमस्कारासन आणि 12. आता या स्थिती आपण पटकन एकदा परत पाहून घेऊयात. 1, मग 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. खूप सोपे आहेत सूर्यनमस्कार करण्यासाठी, सोपे आहे. त्याच्यामध्ये स्टॅमिना, फ्लेक्झिबिलिटी वाढवणं हे सुद्धा सोपं आहे. सोपं कसं? फक्त सरावाने. मग सूर्यनमस्कार आपण रेग्युलर करायचे आहेत. किती करायचे ते मी तुम्हाला सांगते. सूर्यनमस्कार झाल्यानंतर स्ट्रेचेस द्या.
सर्व स्ट्रेचेस आहेत ते आपण सराव करून हळूहळू शिकायचे आहेत। मग सुरुवातीला एवढा स्ट्रेच करा, मग तो जेवढा वाढवतात येईल तेवढा वाढवा, मग साईड स्ट्रेच करण्याची प्रॅक्टिस करा, असे सगळे स्ट्रेचेस करत जा। सूर्यनमस्कार हे आपल्या कॅपॅसिटीनुसार पाहिजेत, म्हणजे जर आपल्याला सुरुवातीला जर सराव नसेल तर बिगिनर्सने 2 ते 3 वेळा सुरुवातीला करावं, त्यानंतर 5 वेळा, मग 8 वेळा, 10 वेळा, 12 वेळा, 15, 24 असे आपण कितीही वाढवू शकतो। मग रेग्युलर 24 सूर्यनमस्कार तुम्ही करा, तर ते केल्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल। स्टॅमिना कसा वाढतो? सुरुवातीला तुम्हाला जाणवेल की 2 आणि 5 केल्यानंतर सुद्धा तुम्हाला दमछाक होते, तुमची दमछाक होते, तुम्हाला त्रास होतो किंवा घाम जास्त येतोय, पण हळूहळू जेव्हा तुम्ही तुमचा सराव वाढवाल तेव्हा 8, 15 किंवा 24 करत असताना सुद्धा तुमची दमछाक होणार नाही आणि तुमची मला त्याचा चांगला उपयोग होईल। आणि हा स्टॅमिना हा तुम्ही स्वतःच इम्प्रूव्ह करू शकता, तुम्ही स्वतः चेक देखील करू शकता, अगदी आठवड्याभरात देखील। आता या सगळ्या गोष्टी करणं खूप सोपं आहे। तुम्ही बघा, प्रत्येक गोष्ट ना आज सोपी झालेली आहे। जर तुम्हाला कुठलीही काही अवघड गोष्ट वाटते, अभ्यासामध्ये काही अवघड वाटतंय, तर लगेच आपण सर्च करू शकतो मोबाईलवरती। सोशल मीडियाचा वापर खूप चांगला करा तुम्ही। काही अवघड वाटलं तर त्या गोष्टी आपल्या सोशल मीडियावर भेटतात, काही रेसिपी बनवायची असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर भेटतात। मग असे एवढं सोपं आयुष्य झालेलं आहे, तरीसुद्धा माणसाला त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, त्याचं शरीराचं आरोग्य हे टिकवता येत नाही, फक्त हेच टिकवता येत नाही आहे। आणि हेच माणसाचं मूळ दुःख आहे, कारण माणूस हा फक्त काही ना काही शोधण्याच्या मार्गावर आहे, त्याला काही ना काही मिळवायचं आहे, एवढ्यावरच आहे नाही आहे, जे नाही आहे ते मिळवायचं आहे, जे आहे त्याच्यात असमाधानी, यामुळे त्याला मिळवणं हे खूप महत्त्वाचं वाटतं। पण हे सगळं करत असताना जरा भान घ्या की आपलं शरीर आहे ते शरीर माध्यम असल्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट जीवनातली करतोय, आपण आनंदी आहोत। इवन आता मी बोलते, तुम्ही ऐकताय, सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेता येत आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात उपभोग घेता येतोय, आनंदाचा उपभोग घेता येतोय, तो फक्त शरीरामुळे। म्हणून शरीराची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना आहे, हे लक्षात घ्या। आणि ही सगळी योगासनं आहेत ती नित्य नियमितपणे रेग्युलर करायला सुरुवात कराच। सकाळच्या वेळी ही योगासनं करणं फार महत्त्वाचं आहे, जेव्हा आपण रिकामे पोटी असू आणि जेव्हा आपल्या एक सकाळी आपल्याला फ्रेश मॉर्निंगचं वातावरण आहे ते आपल्याला भेटेल, कारण सकाळचं जे वातावरण आहे त्याच्यात ओझोन एअरचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे 7, 7:30 किंवा 8च्या अगोदर आपण ही सगळी योगासनं आणि मी जे प्राणायाम दाखवते ते तुम्ही केले पाहिजेत। सूर्यनमस्कार रोज घातल्यानंतर योगासनांना सुरुवात करावी। तर पहिले योगासन आपण बघत आहोत ते म्हणजे ऊर्ध्वमुख श्वानासन। ऊर्ध्वमुख श्वानासन करताना वज्रासन स्थितीत बसायचं, दोन्ही हात समोर ठेवायचे, कंबर पुढे, दोन्ही पाय चवड्यांवर आणि मान मागे। हे आहे ऊर्ध्वमुख श्वानासन। ऊर्ध्वमुख श्वानासन तुमची इम्युनिटी पॉवर कशी वाढवणार? मी तुम्हाला सांगितलं मगाशी, थायरॉइड ग्लँडच्या खालचे थायमस ग्लँड्सना स्ट्रेच येतो, स्प्लीन म्हणजे जठराला स्ट्रेच येतो। जठरात आपले जुन्या रक्तपेशी ज्या असतात त्या अजून ॲक्टिवेट होतात, त्यांना नवचैतन्य प्राप्त होतं आणि मग ते संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करतात। तर ते जुन्या रक्तपेशी, मग त्याच्यात व्हाईट ब्लड सेल्ससुद्धा असतात, रेड ब्लड सेल्ससुद्धा असतात, सो त्यांना ॲक्टिवेट करणं हे जठराचं मोठं कार्य आहे। तर ही एवढी सुंदर व्यवस्था असल्यामुळे जेव्हा आपण ऊर्ध्वमुख श्वानासन करतो तेव्हा थायमस ग्लँड आणि स्प्लेनला त्याचा उपयोग होतो आणि शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारल्यामुळे व्हाईट ब्लड सेल्स हे योग्य प्रमाणात सेक्रेट होऊन बोन मॅग्रोमधून सेक्रेट होऊन शरीरामध्ये ब्लड सप्लाय चांगला होतो आणि व्हायरस किंवा बॅक्टेरियाला शोधण्यासाठी मदत होते आणि मग त्यांना कंपोनेंट सिस्टीम क्रॅक करून त्या बॅक्टेरियाजला किल करून शरीरातून निघून जातात ते बॅक्टेरियाज। तर ऊर्ध्वमुख श्वानासन या आसनाची प्रॅक्टिस तुम्ही 3 वेळा किंवा 5 वेळा करू शकता। प्रत्येक वेळेस अर्धा ते 1 मिनिट तुमच्या क्षमतेनुसार आणखीनही याच्या पुढे तुम्ही जाऊ शकता। यानंतरचं पुढचं आसन आहे हे आहे कॅमल पोज म्हणजेच उष्ट्रासन। उष्ट्रासन इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं। तशीच मी जी आसनं तुम्हाला सांगते ना त्या आसनांचा उपयोग इतरही आजारांसाठी होतो। किरकोळ पाठदुखी, थायरॉइड किंवा गॅसेस, कॉन्स्टिपेशनचा त्रास, PCODचा त्रास, इनफर्टिलिटीचा त्रास, महिलांच्या बाकी मासिक पाळीचे त्रास असं असू देत किंवा प्रोस्टेट ग्लँडचे
मेन्सचे त्रास असू देत, सगळ्यासाठी हे उपयोगी ठरतात. बॅक पेन आणि पाठीचे काही किरकोळ विकार, सर्वायकल स्पॉन्डिलिसिस, मायग्रेन किंवा अस्थमा, ब्लड प्रेशर या सर्व आजारांसाठी सुद्धा ही आसनं उपयोगी आहेत. तर तुम्ही फक्त ही एक 7 ते 8 आसनं केलीत, प्राणायाम केलेत की मग त्याचा उपयोग आपल्याला इम्युनिटी सकट, डायजेशन, नर्वस सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, स्मरणशक्ती, मेमरी पॉवर सगळं वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार. म्हणून लहान मुलांना सुद्धा ही आसनं शिकवा आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत करा. दीर्घ श्वास घेऊन मागे पकडायचे पायाला, मग मान मागे घेऊन दुसरा हात. उष्ट्रासन करत्यावेळी आपण जेव्हा दोन्ही हातांनी पायाला पकडतो तेव्हा कमरेला पुढे ढकलणं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कमरेला पुढे ढकललं नाहीत तर तुमच्या पाठीला आणि पोटातल्या अवयवांना ताण हा मिळणं शक्यच नाही, कारण सर्व वजन तुम्ही पायांवरती सोडणार आणि मग कंबर याप्रमाणे असणार. ही अगदी चुकीची पोझिशन आहे. तुम्हाला कंबर पूर्ण पुढे ढकलायची आहे, जेणेकरून पोटातल्या अवयवांना ताण मिळतो. त्यामुळे हायपर ॲसिडिटीसाठी सुद्धा हे आसन महत्त्वाचं ठरतं. आणि मग पाठीला बाग देऊन मान मागे. उष्ट्रासन सोपं आसन आहे, तुम्ही करा. आणि ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी अर्ध उष्ट्रासन करा. म्हणजे दोन्ही हातांनी पायांना न पकडता दोन्ही हात कमरेवर ठेवलेत, कंबर पुढे पुश करून मान मागे ठेवली की मग होईल. एवढं सोपं हे आसन आहे, कारण खूप जण स्टिफ असतात. मी पाहिलेलं आहे की आपण कंटिन्युअस 7-8 तास बसून काम केल्यामुळे पाठीची लवचिकता ही राहत नाही, पाठ खूप स्टिफ होते. तर त्यांनी सुरुवातीला बिगिनर्स जे असतील त्यांनी अर्ध उष्ट्रासनापासून सुरुवात करावी आणि मग तुम्ही पूर्ण उष्ट्रासनाची आयडियल पोझिशन जी आहे ती तुम्ही करू शकता. तर 2 आसनं आपण पाहिलेली आहेत जी इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आणि इतर आजारांसाठी सुद्धा महत्त्वाची ठरते. तर आता पुढचं आसन आपण पाहतोय सर्वांगासन. या आसनाला आसनांची जननी म्हणतात, कारण आई जसं मुलांचं पालन पोषण करते, त्यांना चांगलं खाऊपिऊ घालते, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं आयुष्य चांगलं असावं यासाठी धडपड करते, तसंच सर्वांगासन हे आसन जे आहे ते आपल्या अवयवांना चांगलं रक्ताचा पुरवठा करतं. आणि रक्ताचा पुरवठा हाच महत्त्वाचा असतो. आपलं संपूर्ण शरीर जे आहे ते पेशींनी बनलेलं आहे, संपूर्ण शरीर. मग ती ग्रंथी असो, अवयव असो, हाडं असू देत किंवा मांस असू देत, प्रत्येक अवयव हा फक्त पेशीने बनलेला आहे. आणि त्या पेशींपर्यंत योग्य रक्ताचा पुरवठा म्हणजे रक्ताद्वारे ऑक्सिजन, प्राणवायू आणि ज्या गोष्टी आपण खातो म्हणजे फूड मधले जे कॉन्स्टिट्युएंट्स असतात, जे इन्ग्रेडियंट्स त्याचा जो उपयोग होतो शरीराला, तो रक्ताद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत त्याची एनर्जी पोहोचवली जाते. आणि म्हणून आता आपलं शरीर आहे ते चालतं आहे, आपल्या शरीरामध्ये स्ट्रेंथ आहे. याचा अर्थ जेवढा आपण ब्लड सप्लाय चांगला होऊ देणार पेशींना, तेवढा त्याचा उपयोग आपल्या शरीराचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी उपयोगाचा असतो. तर सर्वांगासनाचे आणखीनही काय फायदे आहेत ते आपण पाहूयात. प्रथम सर्वांगासन कसं करायचं हे पाहून घ्या. पाठीवर झोपून दोन्ही पाय 90 अंशावरती उचलून कमरेला एक हलकासा जर्ग द्यायचा आहे. दोन्ही हातांनी कमरेला पकडायचं आहे. मग जेवढं शक्य तेवढी कंबर वरती उचलायची आहे. हे आहे सर्वांगासन. आता तुम्हाला वाटत असेल की डोकं खाली ठेवून पाय वरती घेणं म्हणजे खूप अवघड आहे आणि कसं काय आपण बॉडीला लिफ्ट करायचं. आता हा तुमचा प्रश्न, याचं उत्तर मी तुम्हाला देते. बघा, आता जर तुमची बॉडी हेवी वेट असेल, तुम्ही ओव्हरवेट व्यक्ती असाल, तर तुम्ही एक प्रकारचा एक जर्क द्यायचा आहे. तो जर्क कसा आहे तो तुम्हाला मी सांगते. पहिले अशी प्रॅक्टिस करा की तुम्ही दोन्ही पाय फोल्ड केलेत, दोन्ही पाय फोल्ड करून पायांना पकडायचं आणि मग हा जर्क प्रॅक्टिस करायची. 1 अप
2. आता हे तर किती सोपं आहे, हे तर तुम्ही आता देखील ट्राय करू शकता. पण जेव्हा तुम्ही कंबर उचलता तो क्षण पकडायचा. कंबर उचलली किंवा दोन्ही हाताने कंबरेला सपोर्ट द्यायचा पटकन. हाताने पकडलं की मग कंबर काय खाली येणार नाही, हाताने घट्ट पकडून ठेवायचं. आता मी ते तुम्हाला दाखवते, ते तुम्ही एकदम निरीक्षण नीट करा. कंबरेला कसं पकडायचंय हे दाखवते, पहा. पकडलं, पायानं पकडलं, जर दिलं कंबरेला पकडलं, बस झालं. कंबरेला पकडून आता कंबरेला पुश करायचं, डोक्याकडे ढकलायचं. डोक्याकडे ढकलून पाय सरळ केले की मग एक एक पाय वरती घ्यायचा, 1 आणि 2. झालं सर्वांगासन. एवढा सोपं आहे करणं. आणि अजून आता तुम्ही म्हणाल की माझी फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे किंवा माझा सराव असल्यामुळे दोन्ही पाय माझ्या मागे टेकतायत, तर तुम्ही ते कसं करावं, बिगिनर्सने कसं करावं. तर आता डोकं मी जिथे ठेवते त्याच्या मागे एक सोफा किंवा खुर्ची असेल असं तुम्ही व्यवस्था करा. आणि मग पाय त्या सोफ्यावरती किंवा खुर्चीवरती राहू दे, जेणेकरून तुमच्या कमरेला वगैरे काही त्रास होणार नाही. बिगिनर्सना ते सोपं जाईल. स्टिफनेस शरीरामध्ये असेल तरी सुद्धा हे आसन तुमच्याकडून होईल. तर सोफ्यावर वगैरे पाय ठेवून मग पाय वरती घ्यायचे. सर्वांगासन कसं काय इम्युनिटी पॉवर वाढवणार. सर्वांगासन जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्ही आता पाहिलं, माझं डोकं खाली होतं आणि पाय वरती होते. तर खाली डोकं असल्यामुळे शरीरामध्ये जे रक्तसंचार सुरू असतो तर तो गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे पूर्ण पायांकडून तो मेंदूकडे खेचला जातो आणि हृदय आणि मेंदूला जास्त प्रमाणात रक्ताचा पुरवठा होतो आणि त्यामुळे रक्ताचं शुद्धीकरण जास्त होतं आणि ते शुद्ध झालेलं रक्त हे आपल्या पेशींना मिळतं आणि पेशींना मिळाल्यामुळे मग त्यांच्या अवयवांची कार्यक्षमता वाढते. कारण अवयव हे पेशींनी बनलेले आहेत आणि पेशींना गरजेची असते ती एनर्जी कुठून मिळते, ब्लडमधून. आणि ती ब्लड सप्लाय चांगला होणं म्हणजे शुद्ध रक्ताचा पुरवठा हा सर्वांगासनामुळे होतो आणि यामुळे बोन मॅरोमध्ये जे रक्तपेशी बनत आहेत आणि जे पांढऱ्या पेशी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स बनत आहेत ते योग्य प्रमाणात बनतील. तुमची नॅचरल इम्युनिटी मी म्हणते ती वाढणार व्हाईट ब्लड सेल्स जास्त प्रमाणात सेक्रेट झाल्यामुळे आणि मग तुमचं आरोग्य हे चांगलं राहणार, इम्युनिटी पॉवर वाढणार. तसंच सर्वांगासनामध्ये कंबर वरती घेतल्यामुळे आपले थायरॉइड ग्लँड्स आहेत त्यांना दाब मिळतो आणि थायरॉइडसाठी हे आसन महत्त्वाचं ठरतं. लहान मुलांची उंची वाढते, ती कशी काय सर्वांगासनामध्ये आपण टोज आहेत ना ते पॉइंटेड करतो, असं वरती आपण पॉइंट करतो आणि त्यामुळे हा जो मेटाफिजिक्स हा जो भाग आहे पायाचा तो वरती ताणला जातो आणि तो ताणला गेल्यामुळे उंची वाढते. स्किपिंग करताना, स्विमिंग करताना हाच भाग ताणला जातो आणि त्यामुळे उंची वाढण्यासाठी सुद्धा सर्वांगासनाची मदत होते. मुलींच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात, आपली पाठ स्ट्रॉंग होते. का? कारण आपण पाठीला वरती उचलून हाताने धरून ठेवलेला आहे. सो बॅकची मसल स्ट्रॉंग होतात, ब्लड प्रेशर नॉर्मल राहतात, तुमची कोलेस्ट्रॉल लेवल योग्य राहणार. बघा हृदयविकारांचं सुद्धा आता प्रमाण वाढत चाललेलं आहे. ब्लॉकेजेस होतात बऱ्याच जणांना बिकॉज ऑफ स्ट्रेस, इन्सोमिनिया आणि बाकी सगळा ताण असल्यामुळे. मग तो ताण वर्कचा असू देत, तुमच्या ऑफिस वर्कचा असू देत किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी या सुद्धा कारणीभूत ठरतात. तर हृदयाची काळजी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही हे सर्वांगासन करायचं आहे. तसंच अनुलोम विलोम प्राणायाम हा तुमच्या हृदयासाठी आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं कार्य करतात हा फुफ्फुसं. फुफ्फुसांमधली प्राणशक्ती ही आपल्याला श्वास घ्यायला भाग पाडते आणि ती श्वसन नलिका वगैरे सगळ्या सुंदर गोष्टी ज्या आहेत, जी परमेश्वराची नैसर्गिक व्यवस्था आहे त्यामुळे हे शरीर सुरू आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या कळत नकळतपणे निद्रेत असताना, जागृत अवस्थेत असताना हे श्वसन सुरू असतं आणि त्या श्वसनाचा आयाम वाढवण्यासाठी प्राणायाम करायचा. प्राण म्हणजे प्राणशक्ती, ज्या प्राणशक्तीमुळे शरीरातली प्रत्येक ती शक्ती आहे. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलं, सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी शक्ती आहे. वारा शक्ती आहे, प्रत्येक ऋतू ही शक्तीमधून निर्माण होतात. तर हीच प्राणशक्ती शरीरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर कार्यरत असतं आणि जेव्हा प्राणशक्ती शरीरातून निघून जाते तेव्हा माणसाचा मृत्यू होतो. याचा अर्थ प्राणांचा जर जेव्हा आपण आयाम वाढवणार, त्यांची कार्यक्षमता वाढवणार, त्यांची लांबी वाढवणार, तेवढं आपलं आयुष्यही वाढणार आहे, आपली आयुमर्यादा वाढणार आहे. तर चला आपण इम्युनिटी पॉवर आणि हृदय यासाठी महत्त्वाचा असणारा प्राणायाम पाहूयात, तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. प्रथम ताठ बसा. तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. मग तुमच्या डाव्या नाकपुडीने एक दीर्घ श्वास घ्या. छाती भरून श्वास घ्यायचा आहे, पूर्ण फुफ्फुसं प्राणवायूने भरली गेली पाहिजे. मग या बोटाचा वापर करायचा आहे
आणि डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. मग उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. अनुलोम विलोम करताना ही वरची दोन्ही बोटं तुम्ही आज्ञाचक्रावरती ठेवू शकता किंवा ती दोन्ही बोटं फोल्ड करून या 2 बोटांचा वापर करून तुम्ही नाकपुड्या बंद करू शकता. तुम्हाला एकदा परत इन शॉर्ट मी एक्सप्लेन करते अनुलोम विलोम. एका नाकपुडीने श्वास घेतला, डाव्याने घेतला की उजव्या नाकपुडीने सोडा, उजव्याने घेतला की डाव्या नाकपुडीने सोडा, परत डाव्याने घ्या, उजव्याने सोडा, उजव्या नाकपुडीने घ्या आणि डाव्या नाकपुडीने सोडा. म्हणजे ज्या नाकपुडीने श्वास सोडणार त्याच नॉस्ट्रिलने नाकपुडीने परत श्वास घ्यायचा आहे. एवढा सोपा हा प्राणायाम आहे. तुमच्या साधारण श्वसनामध्ये आणि प्राणायाम करतानाच्या श्वसनामध्ये म्हणजे प्राणायामिक ब्रीदिंगमध्ये काय फरक आहे? 4 प्रकारचे ब्रीदिंग आहेत. एक क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग आहे, एक मिड ब्रीदिंग आहे, इंटरकोस्टल ब्रीदिंग आहे, प्राणायामिक ब्रीदिंग आहे. तर यामध्ये काय एक क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग म्हणजे फक्त क्लॅव्हिकल बोन आहे आपलं आणि फक्त अप्पर पार्ट ऑफ द लंग्स तेच फक्त ऑक्सिजनने भरले जातात. तर प्राणायामिक ब्रीदिंग जे आहे ना म्हणजे प्राणायाम करताना जो ब्रीथ आपला होतो त्यामध्ये तुमचे पूर्ण लंग्स फुफ्फुसाने भरले जातात. तर पूर्ण लंग्स फुफ्फुसाने भरण्यासाठी प्राणायाम गरजेचे आहेत. साधारण श्वसन जे आपलं असतं त्या श्वसनामध्ये आपण 500 क्युबिक सेंटीमीटर्स हवा आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो. पण प्राणायामिक ब्रीदिंगमध्ये 3000 क्युबिक सेंटीमीटर हवा आपण आतमध्ये घेतोय आणि बाहेर सोडतोय. मग कुठे ते 500 डिग्री म्हणजे 500 डिग्री सेल्सिअस आणि कुठे 3000 क्युबिक सेंटीमीटर्स. सो एवढा फरक 5 ते 6 पटीने आपल्याला फायदा होतो प्राणायामिक ब्रीदिंगमुळे आणि तोच ऑक्सिजन आपल्या पेशींना मिळत असतो. तर पुढचा आपण प्राणायाम पाहतोय तो भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायामामध्ये आपण उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा व सोडावा. म्हणजे तुम्हाला एकाच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. 3 गती आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही संत गतीने, मध्यम गतीने किंवा जलद गतीने करू शकता. ज्यांना हृदय विकार आणि मेंदूचे काही विकार असतील त्यांनी एकदम स्लो स्पीडने करावं म्हणजे संत गतीने. ज्यांना काहीच त्रास नसेल, हृदय मेंदूचे कुठलेही त्रास नसतील, ब्लड प्रेशर नॉर्मल असेल तर त्यांनी मध्यम किंवा जलद गतीने करावा. तुम्हाला माहित आहे का भस्त्रिका प्राणायाम जो आहे ना तो आपण रनिंग करताना जेवढे फायदे आपल्या शरीराला होतात तेवढे फायदे तुम्हाला बसल्या ठिकाणी फक्त 5 ते 10 मिनिटं भस्त्रिका केल्याने होणार. ते कसे काय? रनिंग करताना आपल्याला दम हा आपोआप लागतो. पण असं का म्हणजे त्यामध्ये सेम ब्रीदिंग होते. धाप लागल्यानंतर फास्ट ब्रीदिंग होते. पण ती धाप लागते कारण आपण मसल्सचा उपयोग त्यामध्ये करत असतो. म्हणजे एनर्जी एक्सपेंडिचर तो एनर्जी लॉस होत असते आणि म्हणून ती गेन होते ऑक्सिजनने. पण इथे बसल्या जागी आपण एनर्जी अजिबात लॉस करत नाही. आपल्याला दम का लागतो रनिंग केल्यावर? कारण आपण त्यामध्ये पायांच्या आणि हातांच्या मसल्सचा वापर करतो आणि त्या मसल्सला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन अजून घ्यावा लागतो आणि त्यामुळे आपल्याला धाप लागते. पण इथे जेव्हा भस्त्रिका आपण करतो तेव्हा आपल्या हातापायाचे कुठलेही मसल्स आहेत ते वर्क करत नाहीत. त्यांची आपण एनर्जी सेव्ह करतोय आणि एनर्जी सेव्ह करून एक्स्ट्रा ऑक्सिजन आपण शरीराला देतोय. म्हणजे तुम्ही भस्त्रिका जर फक्त 10-15 मिनिटं रेग्युलर केलात तर तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढेल, हृदय विकार तुमच्यापासून दूर राहतील, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढेल, ऑक्सिजनचा पुरवठा तुमच्या शरीराला चांगला होईल, इम्युनिटी पॉवर वाढेल. तर यासाठी एका नाकपुडीने तर तुम्ही कराच. त्यानंतर 5 मिनिटं एका नाकपुडीने केला की मग या बोटाचा म्हणजे रिंग फिंगरचा वापर करून दुसरी नाकपुडी बंद करा आणि या नाकपुडीने भस्त्रिका करा. असं एका नाकपुडीने तुम्ही केलं की मग दोन्ही नाकपुड्यांनी भस्त्रिका करा. असं जलद गतीने तुम्हाला करून दाखवलं पण तुम्ही सुरुवात आहे तो बिगिनर्सने स्लो स्पीडने करा. भस्त्रिका करत असताना तुम्हाला सुरुवातीला डोकं थोडंसं दुखू शकतं कारण तुमच्या मेंदूला जास्त ऑक्सिजनचा पुरवठ्याची सवय नसते.
कारण आपण स्लो ब्रिदिंग करत असतो आणि जेव्हा प्राणायामिक ब्रिदिंग करतो तेव्हा जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्यामुळे डोकं थोडंसं जड होऊ शकतं. तर तुम्ही आरामात करा, 1-1 मिनिटापासून सुरुवात करा आणि सरावाने 5 मिनिटं 10 मिनिटापर्यंत न्या. तिसरा महत्त्वाचा प्राणायाम, आपण पटकन तिसरा महत्त्वाचा प्राणायाम बघूयात आणि अजून योगासनं मला तुम्हाला सांगायची आहेत थोडीशी, ते आपण पटकन बघूयात. कपालभाती हा प्राणायाम महत्त्वाचा आहे. पाठ ताठ ठेवून नाकपुड्यांनी श्वास सोडायचा आणि त्या क्षणी पोट आतमध्ये खेचायचं आहे. श्वास सोडणं, पोट आतमध्ये खेचणं, या दोन्ही क्रिया एका क्षणाला झाल्या पाहिजेत. हा कपालभाती प्राणायाम. जेव्हा तुम्ही कपालभाती करता तेव्हा शरीरामध्ये हीटचं प्रमाण वाढतं आणि हीट वाढल्यामुळे शरीरातले बॅक्टेरियाज किंवा कॅलरीज हे बर्न होतात आणि ते शरीरातून एक्सक्रेटरी सिस्टीम थ्रू निघून जातात. कारण गरमपणामुळे शरीरातले बॅड कॅलरीज आणि बॅक्टेरिया जे असतील ते जळून निघतात. तर ते बॅड कॅलरीज जळल्यामुळे शरीराचं म्हणजे वजनही नियंत्रित राहतं, इम्युनिटी पॉवर आणि डायजेस्टिव्ह पॉवर आणि थायरॉइड यासाठी कपालभाती तुम्हाला खूप खूप उपयोगी आहे. तर तुम्ही 10-15 मिनिटं कपालभाती करा. आणि पटकन मी तुम्हाला अजून योगासनं सांगते, ती पहा. त्यामध्ये तुम्हाला अर्धमत्संद्र आसन हे महत्त्वाचं आहे. हाताने तुम्हाला अँकलला पकडायचं, पोटाला पीळ द्यायचं. हे रेड ब्लड सेल्स आणि व्हाईट ब्लड सेल्सना परत ॲक्टिवेट करण्यासाठी स्प्लीनला ट्विस्ट देणं, जठराला ट्विस्ट देणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी मी तुम्हाला हे आसन सांगितलं. वृद्ध व्यक्तींना सर्वांगासन जमणार नाही, म्हणून तुम्ही जे वृद्ध व्यक्ती असतील त्यांनी दोन्ही पाय असे याप्रमाणे वरती घ्यावे, मान मागे ठेवून हात बाजूला ठेवून याप्रमाणे स्थिर राहावं. हे आहे अर्ध हलासन. 5 ते 10 मिनिटं तुम्ही सहज या अवस्थेत थांबू शकता. तर जर वृद्ध व्यक्तींना, सिनियर सिटीजन्सना इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी तुम्हाला व्यायाम प्रकार द्यायचे आहेत तर तुम्ही हे आसन नक्की करा. तर पुढचं आसन आपण पाहूयात पटकन. ते आहे वीरभद्रासन. यामध्ये एक पाय पुढे ठेवायचा आहे, दोन्ही पाय वरती घ्यायचे, दोन्ही हात वरती घ्यायचे आणि नॉर्मल. वीरभद्रासन या आसनाची तुम्ही प्रॅक्टिस रेग्युलर करा. ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी खूप चांगले आहे. तर तुम्हाला मी काही माझ्या प्रॅक्टिसेस तुम्हाला दाखवते, काही ॲडव्हान्स प्रकार आपण पटकन पाहूयात. मी रेग्युलर प्रॅक्टिस करत असते, सो तुम्ही ते पहा आणि तुम्हाला कसे वाटते ते मला कमेंट्सद्वारे कळवा. हे आहे विश्वामित्रासन. हनुमानासन. टिट्टिभासन आता मी करते. पद्ममयूरासन. दुर्वासन. तुमचे सर्वांचे आभार. आज मला तुमच्यापर्यंत ही योगासनं पोहोचून मला खूप आनंद होतोय. फक्त तुम्ही ती नियमितपणे सरावात आणली, तुमच्यासोबत तुमच्या मुलांना योगासनाची सवय लावली म्हणजे मिळवलं. कारण खरं आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे. तर चांगलं आरोग्य राहणं हे फक्त योगासनाने शक्य आहे, चांगल्या आहाराने शक्य आहे आणि चांगल्या विचारांनी शक्य आहे. तर शुभ विचार करा, शुभ आचरण करा, योग्य आहार, योग्य विहार, रात्रीच्या झोपण्याच्या, सकाळी उठण्याच्या वेळा नियंत्रित फॉलो करा.
त्यांच्यावर नियंत्रण ठेवा आणि योगासनं फक्त नियमित करा. आणि माझं श्रुतियोग हे यूट्यूब चॅनल आहे, तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, कारण मी रोज विविध माझे व्हिडिओज आहेत, हेल्थ रिलेटेड व्हिडिओज आहेत, ते मी अपलोड करत असते. तर ते तुम्ही रेग्युलर पहा आणि ती रोज योगासनं घरी करत जा. तसंच माझं फेसबुक पेज आहे श्रुती शिंदे, त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि माझ्याशी नेहमी कनेक्टेड राहा. धन्यवाद.